सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स. भरपूर विद्यार्थी आता या कोर्सकडे वळत आहेत, परंतु योग्य माहिती नाही. योग्य माहितीचा अभावी काही अशा चुका होऊन जातात की त्यामुळे हा कोर्स करूनसुद्धा संधी उपलब्ध होत नाही. ज्या जागा येतात तिथे फॉर्म भरू शकत नाही. त्यामुळे आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून सांगणार आहे, जेणेकरून तुमचं हा कोर्सला ॲडमिशन घेताना चूक होऊ नये किंवा हा कोर्स का करावा हा जर तुमच्या मनात प्रश्न असेल तर त्याचं उत्तर मिळेल. भविष्यामध्ये याचा काय फायदा होईल आणि भूतकाळामध्ये काय नुकसान झालेले आहे विद्यार्थ्यांचे. भरपूर विद्यार्थ्यांचे नुकसानसुद्धा झालेले आहे. कोर्स असूनसुद्धा फॉर्म भरू शकले नाही. का बरं नाही भरू शकले त्या संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, तर बघा, सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स MPSC करणारे आता भरपूर विद्यार्थ्याच्या मागे लागलेले आहे. भरपूर लोक आता कोर्स करत आहे, परंतु योग्य माहितीच्या अभावी नुकसान होत आहे. ठीक आहे, नुकसान होत आहे. तर बघा, सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स म्हणजेच त्याला मराठीमध्ये आपण स्वच्छता निरीक्षक असं म्हणतो. स्वच्छता निरीक्षक हा एक कोर्स आहे, एक स्पेशल डिप्लोमा कोर्स आहे. स्पेशल जसं आपण इंजिनिअरिंगला ॲडमिशन करतो तसं एक स्पेशल क्वालिफिकेशन घेऊन वेगळा कोर्स आहे हा. जसं आपण सिव्हिलमध्ये कोर्स केला तर आपण सिव्हिल इंजिनियर बनतो, तसंच आपण सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स केला तर आपण सॅनिटरी इन्स्पेक्टर बनू शकतो. ठीक आहे, फक्त सॅनिटरी इन्स्पेक्टरच नाही तर आपण हेल्थ इन्स्पेक्टरसुद्धा बनू शकतो. आपण हेल्थ इन्स्पेक्टरच नाही तर आरोग्य सेवकसुद्धा बनू शकतो. ठीक आहे, आरोग्य पर्यवेक्षक बनू शकतो किंवा मलेरिया इन्स्पेक्टर बनू शकतो. म्हणजेच एका कोर्समुळे आपल्याला अनेक मार्गावर जाता येतं. अनेक जागे वॅकन्सी झाल्यात, आपल्याला फॉर्म भरता येतो. तर आता बघा, सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणजे कोण असतो सॅनिटरी इन्स्पेक्टर? काय काम असतात त्याला? तर सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणजे सार्वजनिक आरोग्य. काय म्हटलेलं आहे? सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणजे सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, अन्न सुरक्षा, गटार व मलनिर्सरण व्यवस्था याचे निरीक्षण करणारा तांत्रिक अधिकारी म्हणजेच कोण? तर सॅनिटरी इन्स्पेक्टर. कशाचं निरीक्षण करणारा? तर सार्वजनिक आरोग्य, जे सार्वजनिक आरोग्य आहे, आपण जिथे कार्यरत असतो त्या भागामध्ये, त्या कार्यक्षेत्रामध्ये तिथे डेंग्यू मलेरियासारखे जे काही आजार आहे ते आजार पसरू नये याकडे लक्ष देणारा. त्याचबरोबर स्वच्छता, त्या भागामध्ये आपण जिथे पोस्टिंग आहे, आपलं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छता व्यवस्थित आहे का, कुठे कचरा फेकलेला आहे का, काय आहे का, त्याचं निरीक्षण करणारा. कचरा व्यवस्थापन, जो काही कचरा आहे त्या कचऱ्याचं व्यवस्थित व्यवस्थापन होत आहे का याच्यावर लक्ष ठेवणारा निरीक्षण. ठीक आहे, पाणी पुरवठा व्यवस्थित आहे का, तिथे जे पिण्याचं पाणी लोकांना मिळत आहे ते पाणी शुद्ध आहे का, ठीक आहे, याचं निरीक्षण करणारा. अन्न सुरक्षा, हॉटेल्स जे आहे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये त्या हॉटेल्समध्ये जे काही लोकांना फूड दिल्या जात आहे किंवा तुमच्या भागामध्ये जिथे काही अन्न आहे, अन्नाचं भोजनालय वगैरे आहे, तिथे ते जेवण व्यवस्थित आहे का याच्यावर निरीक्षण ठेवणारा. गटार व मलनिर्सरण व्यवस्थित होत आहे का, आपल्या एरियामधील जे काही गटार आहे ते गटारातलं मलनिर्सरण STP प्लांटपर्यंत व्यवस्थित जात आहे का याचं निरीक्षण ठेवणारा. तांत्रिक अधिकारी, टेक्निकल नॉलेज असणारा अधिकारी म्हणजेच कोण? स्वच्छता निरीक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टर होय. ठीक आहे, आता ह्याला तांत्रिक अधिकारी का बरं म्हटलेलं आहे? तांत्रिक अधिकारी का बरं म्हटलेलं आहे? कारण आपण हा डिप्लोमा कोर्स जेव्हा करतो, सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा कोर्स जेव्हा करतो, तर हे जे भाग मी तुम्हाला सांगितले, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, तर आपण जो डिप्लोमा करतो तो डिप्लोमा आपण केल्यानंतर आपल्याला तो डिप्लोमा शिकत असताना आपल्याला सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, अन्न सुरक्षा, गटार मलनिर्सरण याचं संपूर्ण नॉलेज शिकवलं जातं आणि आपण शिकल्यामुळे आपल्याला तांत्रिक अधिकारी असं म्हटलं जातं. आपल्याकडे एक टेक्निकल त्याचा एक डिप्लोमा असतो, त्यामुळे आपण टेक्निकल अधिकारी असतो. तसं आपल्याला फील्डमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर असं म्हटलं जात असतं. याचे मुख्य कामं म्हणजे कोणतं?
याचे मुख्य कामे म्हणजे तर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची अंमलबजावणी करणे. स्वच्छता आहे का, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता आहे का याची अंमलबजावणी करणं हे स्वच्छता निरीक्षकचं काम आहे. दूषित पाणी, अन्न तपासणी, हॉटेल चेकिंग, हॉटेलमध्ये आपण वॉटर चेकिंग करू शकतो, दूषित अन्न चेकिंग करू शकतो. आपण सॅनिटरी इन्स्पेक्टरमधून लागल्यावर आपल्याला हे कामं बघता येत असतात. रस्ते व कचरा व्यवस्थापनावर देखरेख, आपण ज्या कार्यक्षेत्रात कार्यरत आहोत ॲज अ सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून त्या कार्यक्षेत्रामधील रस्ते व्यवस्थित साफ आहे का, ठीक आहे, आणि जो काही कचरा आहे त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागत आहे का, जी काही समोरची टीम आहे ते व्यवस्थित काम करत आहे का याच्याकडे लक्ष देण्याचं काम स्वच्छता निरीक्षकचं असते. संसर्गजन्य रोग नियंत्रण, संसर्गजन्य जे कम्युनिकेबल डिसीजेस असतात ते आपल्या भागात जर पसरत आहे, जसं जलजन्य आजार आहे, पाण्यापासून होणारे आजार आहे, हे जर होत असेल तर आपल्याला लगेच त्याचे वॉटर सॅम्पलिंग चेक करून पुढे तिथे तो पाणी पुरवठा बंद करावा लागतो किंवा मग क्लोरिनेशन करायला लावावं लागतं. तर या सर्व गोष्टीकडे लक्ष देणे म्हणजे संसर्गजन्य आजार आपल्या एरियात पसरू नये याच्या उपाययोजना करणंसुद्धा स्वच्छता निरीक्षकचं काम आहे. घरगुती नोंदी, दुकान तपासणी, परवाने, बघा परवानेसुद्धा तपासता येतात आपल्याला, दुकान तपासणी करता येतं, घरगुती नोंदीसुद्धा तपासता येतं. सार्वजनिक आरोग्य जागरूकता मोहीम, सार्वजनिक आरोग्याची जागरूकता मोहीम हे स्वच्छता निरीक्षकचं काम असते की जागरूकता करणे, सार्वजनिक आरोग्यासंबंधीची जी काही महत्त्वाची माहिती आहे ते लोकांना देणे, कीटकजन्य आजार किंवा जलजन्य आजार आपल्या भागात पसरू नये याच्याकडे लक्ष देणे आणि त्याची जागरूकता म्हणजेच लोकांना जागरूकता त्याची माहिती देणं हे सुद्धा स्वच्छता निरीक्षकचं काम असतं. ठीक आहे. कोर्सचं नाव काय आहे तर कोर्सचे जे नाव आहे ते सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा कोर्स असं आहे. काही ठिकाणी हेल्थ अँड सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्ससुद्धा म्हणतात. बघा कोर्सचं एक्झॅक्ट नाव काय आहे तर सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा, सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा. परंतु काही ठिकाणी या कोर्सला म्हणजे असं आता वेगवेगळे बोर्ड आहे, एकच बोर्ड नाही आहे, वेगवेगळे बोर्ड आहे शिकवणारे, वेगवेगळ्या संस्था आहे शिकवणाऱ्या. काही ठिकाणी हेल्थ अँड सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असं म्हणतात. ठीक आहे. काही ठिकाणी डिप्लोमा इन सॅनिटेशन अँड पब्लिक हेल्थसुद्धा असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही ॲडमिशन कराल तर तुम्हाला अशा प्रकारे त्याची माहिती मिळेल. आता माझ्या सजेशननुसार तुम्ही डिप्लोमा कोर्स केलेला कधीही बेटर राहील, डिप्लोमा कोर्स. ठीक आहे. सर्टिफिकेट जो कोर्स आहे तो सुद्धा 1 वर्षाचा असतो, डिप्लोमा कोर्ससुद्धा 1 वर्षाचा असतो. काही असं आता महानगरपालिका आहे ज्यांनी वॅकेन्सीज काढल्या त्यांनी डिप्लोमा कोर्सलाच ग्राह्य धरलं, सर्टिफिकेट कोर्सला ग्राह्य धरलं नाही आणि सर्टिफिकेट कोर्सवाल्यांना अप्लायसुद्धा करता आलं नाही. त्यामुळे आपण हा कोर्स जर करणार आहोत तर आपण डिप्लोमा कोर्स केलेला कधीही चांगला. ठीक आहे. आता बघा कोर्सचा कालावधी काय राहतो. हा जो आपण कोर्स सांगत आहोत सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स जो आहे डिप्लोमा कोर्स आहे याचा कालावधी किती वर्षाचा राहतो तर 1 वर्षाचा याचा कालावधी राहतो, 1 इयर. ठीक आहे. बहुतांश संस्था 1 वर्षाचा कालावधी राहतं. काही ठिकाणी 6 महिने 1 वर्ष सर्टिफिकेट कोर्स, काही ठिकाणी 6 महिन्याचा असतो. तर जनरली जो कोर्स व्हॅलिड आहे आत्तापर्यंत जितक्याही भरत्या आलेल्या आहे प्रत्येक भरतीवर माझं लक्ष होतं त्याच्यावर जवळपास 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्सलाच प्राधान्य देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. डिप्लोमा कोर्स जो आहे तो आपण केला तर बॅटर राहतो. ठीक आहे. सर्टिफिकेट कोर्सवाले सुद्धा भरपूर लोक लागलेले आहे नोकऱ्यांवर. परंतु आत्ताचे सिच्युएशन काही चेंज केलेले आहे. काही सिच्युएशन आता जे काही महानगरपालिका आहे त्यांनी आता डिप्लोमा कोर्सलाच प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे आपण पुढे डिप्लोमा कोर्स केला तर आपल्याला तिथे बॅटर होतं. आता पात्रता बघा, पात्रता काय असते आपल्याला जर हा डिप्लोमा कोर्स करायची आहे तर आपल्याला पात्रता काय असणं गरजेचं आहे तर आपण किमान 10वी पास पाहिजे. किती 10वी पास पाहिजे. काही ठिकाणी 12वी पासवर ॲडमिशन भेटतात, काही संस्था 12वी पासवर ॲडमिशन घेतात. ठीक आहे. विज्ञान गट आवश्यक. काही ठिकाणी विज्ञान गट म्हणजे तुमचं 12वी सायन्समधून झालं असलं तरच ते लोक ॲडमिशन करून घेतात. कारण आता कसं झालेलं आहे की आता जागा निघतात तर 12वी सायन्स झालेल्या लोकांना फॉर्म भरता येतो. आता MPWची जागा निघाली होती महाराष्ट्रात, MPW आरोग्यसेवक, सार्वजनिक आरोग्य विभागाची जागा निघाली होती. यांनी क्वालिफिकेशन काय ठेवलं होतं MPW या पदासाठी 12th सायन्स मागितलं होतं. त्याचबरोबर प्लस SIचा कोर्स मागितला होता. इथे डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट नाही मागितलं होतं SIचा, तुम्ही कोर्स करा म्हणजे डिप्लोमा आणि सर्टिफिकेट दोघांना यांनी व्हॅलिड केलं होतं. ठीक आहे. MPW सार्वजनिक आरोग्य विभागाची जागा आली होती. ठीक आहे. त्यानंतर बघा सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये
हेल्थ इन्स्पेक्टर HI, हेल्थ इन्स्पेक्टरची सुद्धा जागा आली होती. त्यांनी तिथे क्वालिफिकेशन काय मागितलं होतं, तर BSc प्लस सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स मागितला होता. सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स मागितला होता. ठीक आहे, भरपूर मुलं लागले. आता 2023ची भरती आहे. त्याच्यानंतर HS हेल्थ सुपरवायझरची जागा आली होती. HS साठी BSc प्लस SIचा डिप्लोमा मागितला होता. BSc प्लस SIचा डिप्लोमा मागितला होता. तर या तिन्ही जागा ज्या आहे 2023-24मध्ये आल्या होत्या. भरपूर मुलं लागले नोकऱ्यांवर. तर अशा प्रकारचं क्वालिफिकेशन होतं. त्यामुळे ज्यांचं सायन्स झालेलं आहे त्यांनी पुढे या कोर्समध्ये ॲडमिशन घेतलेली खूपच चांगली. नाही तर जर तुम्ही आर्ट्स कॉमर्स आहे तर तुम्ही काय होईल की जागा निघेल तर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाहीत. ठीक आहे, त्यामुळे सायन्स जर झालेला आहे तर ते लोकांनी हा डिप्लोमा केलेला कधीही चांगला. काही संस्थेमध्ये ANM, GNM, MPW, MLT यांना प्राधान्य. ठीक आहे, यांचा ANM वगैरे झाला आहे, GNM, MPW आहे, त्यांना प्राधान्य दिले जातं. वयोमर्यादा काय आहे तर 17 ते 35 पर्यंत आपण याच ॲडमिशन घेऊ शकतो. 17 ते 35 पर्यंत आपण ॲडमिशन घेऊ शकतो. आणि काही ठिकाणी आता वयोमर्यादा चेंजेस असते, 40 पर्यंत घेऊ शकत असेल, परंतु एक रेशो जो आहे तो 1735 पर्यंत आहे. कोर्स कोठे करता येतो, इन्स्टिट्यूट महत्त्वाचा भाग म्हणजे एक्झॅक्ट कोर्स कुठून करायचा. खूप प्रॉब्लेम झाले, खूप मोठे इश्यू झाले याच्यावर. ठीक आहे, कारण कसं होतं, आपण कोर्स करून घेतो आणि त्या संस्थेला जर व्यवस्थित मान्यता नाही तर मग आपण ती परीक्षा जरी पास केली आणि जेव्हा फायनल आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते आणि तिथे जर तुम्हाला म्हटलं की तुमचा जो कोर्स आहे हा व्हॅलिड संस्थेमधून झालेला नाही, किती मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल. आपला वेळसुद्धा जातो, पैसासुद्धा जातो आणि मग आपण परीक्षा पण पास केलेली आहे आणि फायनली जेव्हा आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते तेव्हा जर म्हणतो आपल्याला तो समोरचा अधिकारी की तुमचा जो कोर्स झालेला आहे तो कोर्स व्हॅलिड संस्थेमधून झालेला नाही, तर खूप मोठा गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे तुम्ही जो कोर्स करत आहात तो कोर्स व्हॅलिड संस्थेमधून करा. ठीक आहे, व्हॅलिड संस्थेमधून जर कोर्स केला तर कुठलीही अडचण तुम्हाला जाणार नाही. आता यामध्ये व्हॅलिडमध्ये जर सांगायचं झालं तर हेल्थ ट्रेनिंग सेंटर असतात, हेल्थ ट्रेनिंग सेंटर असतात, तिथून करा. राज्य शासनाच्या अधिकृत सॅनिटरी इन्स्पेक्टर ट्रेनिंग स्कूल्स असतात, त्यांच्याकडनं करा. काही खाजगी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्याकडून आपल्याला हा कोर्स करता येतो. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद येथे उपलब्ध आहे. मी जनरली कोणतं सजेशन देत असतो तर ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणून कॉलेज आहे. त्याची शाखा मुंबईला आहे, पुण्याला आहे, नाशिकला आहे, नागपूरला आहे, कोल्हापूरला आहे, औरंगाबादला आहे, दिल्लीला वगैरे पूर्ण भारतामध्ये त्यांची शाखा आहे. ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट कॉलेज. तुम्ही मोबाईलवर सर्च केलं तुम्हाला ते मिळून जाईल. तर त्यांच्याकडून हा कोर्स केला तर तो डिप्लोमा कोर्स असतो, तो व्हॅलिड असतो. मी असे लोक पाहिलेले आहे की त्या कोर्सवर नोकऱ्यावर लागून रिटायर्ड झालेले आहे, त्यांच्याकडनं ऑल इंडिया लोकल सेल्फ, म्हणून मी तोच सजेस्ट करतो, जनरली दुसरे सजेस्ट करत नाही. ठीक आहे, ITIमधून सुद्धा कोर्स होतो. ITIमधून NCVT मधून हा कोर्स होतो, परंतु हा सर्टिफिकेट कोर्स आहे तिथे. ठीक आहे, सर्टिफिकेट कोर्स असल्यामुळे जनरली थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, परंतु हा सुद्धा कोर्स व्हॅलिड आहे, तिथे सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही. आणि भरपूर पॅरामेडिकल संस्थेला सुद्धा आता व्हॅलिडेशन मिळालेलं आहे, परंतु तुम्ही ॲडमिशन करताना त्यांचे संपूर्ण डॉक्युमेंट्स बघा. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही कोर्स करा. आणि भरपूर संस्था आहे त्यांना जे काही व्हॅलिड आहे त्या आत्ता त्यांची मुलं नोकऱ्यावर लागलेले सुद्धा आहे. तर भरपूर संस्था आहे त्यांच्या व्हॅलिड कोर्स आहे हा. ठीक आहे, तर कोणाचाही इश्यू येत नाही, परंतु काही संस्था असू शकतात ज्या पूर्णपणे मान्यता नसल्यामुळे त्यांचा कोर्स व्हॅलिड राहू शकत नाही. म्हणून व्यवस्थित तुम्ही जिथे पण ॲडमिशन करताय त्यांच्याकडनं व्यवस्थित डिटेल घ्या आणि नंतरच कोर्सला ॲडमिशन घ्या. आणि प्राधान्य कशाला द्या, डिप्लोमा कोर्सला प्राधान्य द्या. डिप्लोमा कोर्स केला तर आपल्याला पुढे काही अडचण येणार नाही यासाठी. ठीक आहे, तर पॅरामेडिकलच्या पण संस्था आहे त्यांनासुद्धा आता मान्यता दिलेली आहे. बघा इथे सुद्धा मी सांगितलेलं आहे की प्रवेश घेण्यापूर्वी संस्था मान्यताप्राप्त ॲफिलिएटेड आहे याची खात्री करणे आवश्यक. ठीक आहे, याची खात्री करणं आवश्यक आहे.
कोर्सची अभ्यासक्रमाची रचना काय आहे? तर तुम्ही या कोर्सला ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला सार्वजनिक आरोग्य, पब्लिक हेल्थ यावर तुम्हाला टॉपिक शिकवले जाईल. आता ज्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांचे थोडे अभ्यासक्रम वेगळा सुद्धा असू शकतो. ठीक आहे. तर तुम्हाला सार्वजनिक आरोग्य, आरोग्याची संकल्पना आहे, रोगप्रतिबंधक उपाय आहे, हायजीन अँड सॅनिटेशन आहे, पर्यावरणीय स्वच्छता आहे, एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन आहे, जल प्रदूषण, वायू प्रदूषण आहे, कचरा व्यवस्थापन आहे, गटार मलनिर्सरण आहे, पाणी पुरवठा व पाणी शुद्धीकरण आहे. हे संपूर्ण टॉपिक शिकवतात. का बरं हे टॉपिक शिकवतात? जेव्हा तुम्ही ॲज अ सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून नोकरीवर लागाल, स्वच्छता निरीक्षक म्हणून लागाल, तेव्हा तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये ह्या सर्व गोष्टीवर निरीक्षण ठेवून हे व्यवस्थित होत आहे का याच्यावर निरीक्षण ठेवण्याचं काम तुमचं असते. ठीक आहे. म्हणून तुम्हाला आरोग्याची संकल्पना, रोगप्रतिबंधक, हायजीन अँड सॅनिटेशन, जलप्रदूषण, ठीक आहे, वायू प्रदूषण, कचरा व्यवस्थापन ह्या गोष्टी शिकवल्या जातात. त्यामध्ये बघा अन्न सुरक्षा व तपासणी आहे, फूड अडल्ट्रेशन आहे, अन्न परवाने आहे, दुकान तपासणी आहे, हे सुद्धा तुम्हाला शिकवल्या जातं. आरोग्य कायदे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हॉस्पिटल स्वच्छता व्यवस्थापन आहे, बायोमेडिकल वेस्टचे नियम हे शिकवले जातात. संसर्गजन्य व रोग नियंत्रण आहे, मलेरिया, डेंग्यू, क्षय नियंत्रण, लसीकरण, आरोग्य अभियान हे तुम्हाला शिकवलं जातं. मैदानी प्रशिक्षण आहे. मैदानी प्रशिक्षण म्हणजे फील्ड ट्रेनिंगमध्ये तुम्हाला नगरपालिका प्रकल्प, कचरा डेपो भेट, कचरा म्हणजे यावेळेला तुम्ही ॲडमिशन घेता त्यावेळेला तुमचा कोर्ससोबत तुम्हाला अशा ठिकाणी ते कॉलेजवाले व्हिजिट कंडक्ट करतात. ते तुम्हाला तिथे नेऊन दाखवतात. सगळे ट्रेनिंग तुमचे जितके विद्यार्थी आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे प्रत्येकांना एक ट्रिपसारखं घेऊन जातात. ते दाखवतात की इथे कशाप्रकारे सॅनिटरी इन्स्पेक्टर काम करतो आरोग्य विभागात. कचरा डेपो म्हणजे जिथे डम्पिंग यार्ड आहे तिथे कशाप्रकारे स्वच्छता निरीक्षक काम करतो हे संपूर्ण तुम्हाला ते तिथे दाखवतात. STP प्लांट आहे, सिवेज ट्रीटमेंट प्लांट, जे तुमच्या पूर्ण नगराचं पाणी एका ठिकाणी जमा होतं. सिवेज म्हणजेच सिवेज वॉटर. ते सिवेज वॉटरवर ट्रीटमेंट कशी होते हे तुम्हाला त्या व्हिजिटमध्ये दाखवतात. तुम्ही जेव्हा हा कोर्स करत असता त्यावेळेलाच तुम्हाला ते तिथे ट्रेनिंग तुम्हाला सर्वांना नेऊन तिथे ते स्पेशली त्याचं ट्रेनिंग दिलं जात असतं. आरोग्याचं सर्वेक्षण आहे. यावर सुद्धा तुम्हाला आरोग्याचं सर्वेक्षण, कॉलेजेस तुम्हाला आरोग्याचे सर्वेक्षण करायला लावतात आणि त्यामुळे काय होतं की तुम्हाला पुढे चालून त्या कामाचं नॉलेज निर्माण होतं. ठीक आहे. तर हे संपूर्ण गोष्टी ज्या आहे तुमच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये 1 वर्षाचा जो तुमचा पिरियड असतो, किती हा जो 1 वर्ष तुम्ही कोर्स शिकत असतात त्याच्यामध्ये ह्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात, ट्रेनिंग दिल्या जातात, फील्डवर नेऊन या ट्रेनिंग दिल्या जातात आणि त्यामुळे काय होतं की तुम्हाला एक चांगलं नॉलेज निर्माण होतं. करिअर संधी, जॉब ऑपॉर्च्युनिटी एक सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सर आम्ही हे सगळं करून तर घेऊ परंतु करिअरची संधी कुठे आहे? तुमचा प्रश्न काय आहे? करिअरची संधी कुठे आहे? तर सरकारी विभागामध्ये नगर परिषद, महानगरपालिकेमध्ये तुम्ही ॲज अ सॅनिटरी इन्स्पेक्टर नोकरीवर लागू शकता. सॅनिटरी इन्स्पेक्टर, स्वच्छता निरीक्षक म्हणून नगर परिषद किंवा महानगरपालिकेमध्ये तुम्हाला नोकरीची संधी मिळते. आता ठाणे महानगरपालिकेची जाहिरात आत्ताच येऊन गेलेली आहे. पुणे महानगरपालिकेची जाहिरात आली, नोकरीवर लोक लागले 2022-23मध्ये. त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ॲड येऊन गेली, औरंगाबाद महानगरपालिकेची ॲड येऊन गेली, त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेची ॲड येऊन गेली. पेपर झालेले आहे. फक्त ठाणे महानगरपालिकेचे आता पेपर व्हायचे आहे. ठीक आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे पेपर झालेले आहे, स्टे आलेला आहे काहीतरी. ठीक आहे. भरपूर महानगरपालिकेने आता जाहिरात काढली आहे. 2022-23 भरपूर ॲड आल्या स्वच्छता निरीक्षकच्या आणि भरपूर लोक ॲज अ सॅनिटरी इन्स्पेक्टर, स्वच्छता निरीक्षक म्हणून नोकरीवर लागलेले आहे. आपल्या क्लासमधून सुद्धा आपल्याकडून बॅच घेऊन तयारी करणारे भरपूर लोक नोकरीवर आता लागलेले आहे. तर सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून एक चांगली संधी तुम्हाला मिळते. परंतु 2022 ते 2025 आता पण म्हणता येईल की 25मध्ये सुद्धा काही ॲड आलेले आहेत. तर हा जो कालावधी होता ह्या कोर्ससाठी, स्वच्छता निरीक्षकचा कोर्ससाठी खूप चांगला कालावधी होता. परंतु त्याच्या आधी भरपूर कमी जागा येत होत्या. भरपूर लोक डिप्लोमा केला, त्यांचा डिप्लोमा त्यांच्याच पाशी आहे, त्यांचं वय निघून गेलेलं आहे.
ठीक आहे. म्हणून कोर्स करत असताना स्वतःच्या रिस्कवर हा कोर्स करा. कोणी सांगतोय, मी सांगतोय म्हणून हा कोर्स करू नका. कारण काय होतं की शासन कधी जागा काढेल ह्याची काही गॅरंटी नाही. कोणीच गॅरंटी घेऊ शकत नाही, मी सुद्धा नाही. त्यामुळे आपण कोर्स करत असताना आपल्या फ्युचरचा व्यवस्थित प्लॅनिंग करून हा कोर्स करा. जागा येईल म्हणून कोणीही सांगू शकत नाही बरोबर. 10-10, 12-12 वर्षाच्या जागाच निघाल्या नाही. खूप प्रॉब्लेम झाला. लोकांनी 2012मध्ये कोर्स केला, 10मध्ये कोर्स केला, आजही त्यांचं वय चाललं गेलं. जागा आल्या पण त्यांचं वयच नव्हतं, त्यामुळे फॉर्म भरू शकले नाही. त्यामुळे असा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. ठीक आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग जो असतो तिथे सुद्धा याच्या जागा येतात. जिल्हा परिषदला कोणती पोस्ट असते तर जिल्हा परिषदला हेल्थ इन्स्पेक्टर जिल्हा परिषद मध्ये म्हणजेच आरोग्य विभागामध्ये हेल्थ इन्स्पेक्टरचे पद असते. आरोग्य विभागाचा जो हेल्थ इन्स्पेक्टर असतो तो PSCला त्याची पोस्टिंग असते. PSCला त्याला आरोग्य निरीक्षक म्हणतात, हेल्थ इन्स्पेक्टर. त्याच्यानंतर MPW उपकेंद्र लेवलला MPWची पोस्टिंग असते. ठीक आहे. म्हणजेच HAच्या खाली जे म्हणजे HAच्या अंडरटेकिंगमध्ये MPWची पद असतं आणि ती HSचं सुद्धा पद असतं जो तालुक्या लेवलला असतो. HSचं पद तर हेल्थ सुपरवायझर या पदासाठी सुद्धा जिल्हा परिषद किंवा आरोग्य विभागामध्ये जागा येतात. ठीक आहे. तर हे एक पहिलं पद झालं, हे दुसरं, हे तिसरं आणि हे चौथं पद. ठीक आहे. हे 4 पदं झाले. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जनरली जास्त जागा येत नाही, पण त्याच्यात सुद्धा मी जागा बघितलेल्या आहे, त्याच्यात सुद्धा जागा येतात. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामध्ये जागा येतात. पोल्युशन कंट्रोल डिपार्टमेंट जे असतं तिथे सुद्धा याच्या जागा येतात पोल्युशन कंट्रोलवर कामं करण्यासाठी. आणि सरकारी रुग्णालय जे असतात, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, तिथे सुद्धा याच्या जागा येतात. ठीक आहे. हेल्थ इन्स्पेक्टर म्हणून जागा येतात. बायोमेडिकल वेस्ट संबंधीचे कामं जे आहे तिथे ते बघावी लागत असतात. एम्ससारखे मोठे मोठे हॉस्पिटल आहे तिथे सुद्धा जागा येत असतात. त्याचबरोबर जे कटक मंडळ आहे, कंटेनमेंट बोर्ड, तिथे सुद्धा जागा येतात. ठीक आहे. रेल्वे, आता इथे रेल्वेचं एक सुटलं, रेल्वेमध्ये सुद्धा जागा येतात. मलेरिया इन्स्पेक्टर म्हणून रेल्वेमध्ये जागा येतात. कुठे? रेल्वे. खाजगी क्षेत्रामध्ये इंडस्ट्रीजमध्ये ETP प्लांट आहे, STP प्लांट आहे, तिथे जागा येतात. हॉस्पिटल्समध्ये जागा येतात. फूड इंडस्ट्रीजमध्ये जागा येतात. वेस्ट मॅनेजमेंट कंपनीज ज्या असतात त्यांच्यामध्ये जागा येतात. NGOज आहे पब्लिक हेल्थच्या, तिथे सुद्धा ह्याच्या जागा येतात. आता पगार बघा, स्टार्टिंग सॅलरी किती असते, काय असतं, पगार किती असतो. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पगार. तर आत्ता आपले काही विद्यार्थी जे आहे पुण्याला लागले, आपल्याकडून कोर्स केला आणि आत्ता पुण्याला आता ते रुजू आहे ॲज अ सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून. तर त्यांचे मला कॉलिंग वगैरे येत राहतात. त्यांना विचारलं मी की आता किती स्केल आहे तुमची, तर त्यांनी सांगितलं सर 60,000 रुपये हातात येतात म्हणे. किती? 60,000 रुपये हातात येतात. 60,000 पर मंथ त्यांना हातात येऊन राहिलेले आहे. म्हणजे त्यांची सॅलरी जी आहे ती जास्त असते. ठीक आहे. बाकी सगळ्या गोष्टी कटून वगैरे 60,000 रुपये त्यांच्या हातात येतात. आपले विद्यार्थी आहे, आपल्याकडे कोर्स करून म्हणजे आपल्याकडे आपण डिप्लोमा कोर्स नाही करून घेत, आपण डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना आपण त्यांच्या पुढील स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतो. ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे त्यांची आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतो. तर त्याच्यातले आपले काही बॅचचे विद्यार्थी होते जे पुणे महानगरपालिकेला लागलेले आहे, त्यांना 60,000 रुपये पगार तिथे मिळत आहे. आता तुम्ही म्हणाल सर 60,000 पगार, बाकी ठिकाणी तर कमी असतो. सिटी अलाउन्सेस आहे, पुण्यासारख्या शहरामध्ये सिटी अलाउन्सेस जास्त असतात, त्यामुळे तिथे 60,000 रुपये पगार आहे. S13 नुसार 35,400 हा त्यांचा बेसिक असतो. ठीक आहे. 35,400. हां, त्याचबरोबर काही हॉस्पिटल DMERला वगैरे जागा निघाल्या तर तिथे S10 S8 असे असतात. म्हणजे स्टार्टिंग सॅलरी जवळपास 40-45,000 रुपये असते किंवा कुठे 50,000 रुपये बनतात. ते सिटीवर डिपेंडिंग असते. महागाई भत्ता ह्या साऱ्या गोष्टींवर त्या गोष्टी अवलंबून असतात. ठीक आहे. असं नाही की पुढे 60 मिळत आहे तर आम्हाला 60 का बरं नाही, तर ते डिपेंडिंग असतं. ठीक आहे. इथे जे दिलेलं आहे ते स्टार्टिंग जे आहे नियमानुसार 25 ते 40 म्हणजे बेसिक, काही ठिकाणी 25,000 बेसिक आहे. ठीक आहे. 25,000 बेसिक आहे. त्याचा पगार स्टार्टिंग सॅलरी जी आहे ते 39-40,000 रुपये जाते. ठीक आहे. स्थानिक नोकरी 7 पे कमिशननुसार ते असतं. ठीक आहे. आणि खाजगीमध्ये 12 ते 25,000 मिळतात. ठीक आहे. 12 ते 25,000 खाजगीमध्ये, म्हणजेच प्रायव्हेट विभागात सुद्धा आपल्याला 12 ते 25,000 पर्यंत पगार मिळू शकतो.
कार्य व जबाबदाऱ्या. कार्य आणि जबाबदाऱ्या. ड्युटीज ऑफ सॅनिटरी इन्स्पेक्टर. ड्युटीज ऑफ सॅनिटरी इन्स्पेक्टर. शहरातील स्वच्छताचे व्यवस्थापन लक्ष ठेवणे. म्हणजे शहरातील म्हणजे पूर्ण शहरातील नाही, जो तुमच्याकडे एक स्पेशल भाग दिलेला आहे, प्रभाग दिलेला आहे, त्याच्याकडच्या स्वच्छतेकडे लक्ष ठेवणं हे सॅनिटरी इन्स्पेक्टरचं काम आहे. कचरा, नाले, सार्वजनिक शौचालय तपासणी करणं. ते तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये शौचालय आहे, सार्वजनिक शौचालय आहे, ते स्वच्छ आहे का नाही, हे जे सार्वजनिक शौचालय आहे हे स्वच्छ आहे की नाही याच्याकडे लक्ष ठेवण्याचं काम कोणाचं आहे? सॅनिटरी इन्स्पेक्टरचं आहे. नाले आहे, मोठे मोठे नाले आहे, ते चोकअप झालेले आहे का हे पाहणंसुद्धा सॅनिटरी इन्स्पेक्टरचं काम आहे. पाण्याचे नमुने घेणे. डेंग्यू मलेरिया प्रतिबंधासाठी सर्वेक्षण करणं. खाद्यपदार्थाचे दुकान तपासणं आणि रोग प्रादुर्भाव नियंत्रण करणं हे संपूर्ण ड्युटीज ज्या आहेत त्या सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या असतात. कोर्सचे उद्दिष्ट, ऑब्जेक्टिव्स. कोर्सचे उद्दिष्ट काय तर स्वच्छता व्यवस्थापनातील तज्ज्ञ तयार करणे. स्वच्छता व्यवस्थापनातील काही यामुळे काय होतं की असे तज्ज्ञ लोक तयार होतात की याच्याकडे जास्त लक्ष देऊन पुढे याच्यासाठी काहीतरी त्या कामात येऊ शकतात. संसर्गजन्य रोग नियंत्रणात कौशल्य मिळवणे. संसर्गजन्य रोग जे आहे त्या रोगात कौशल्य मिळवणे. सार्वजनिक आरोग्याचे तांत्रिक प्रशिक्षण देणे. जे काही सार्वजनिक आरोग्य आहे त्याचं टेक्निकल नॉलेज असते. शिक्षित प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी तयार करणे. हा कोर्सचा उद्दिष्टच काय आहे की शिक्षित प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी तयार करणं ह्या कोर्सचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्सचा काय फायदा होतो? काय फायदा होतो सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स केल्यामुळे? तर सरकारी नोकरीच्या चांगली संधी मिळते. ठीक आहे. एक स्पेशली आपण एका मोठ्या भीडमधून बाहेर निघून जातो. जर एखाद्या ग्रॅज्युएशन लेवलवर जागा निघाल्या आहे, 10 जागा निघाल्या आहे समजून चला, किंवा 100 जागा निघालेल्या आहे, 100 जागा निघालेल्या आहे ग्रॅज्युएशन लेवलवर, तर जवळपास तिथे 30,000 लोक तरी फॉर्म अप्लाय करणारच. 30,000 जे विद्यार्थी आहे, स्टुडंट्स जे आहे ते तिथे अप्लाय करणार. परंतु जर इथे सॅनिटरी इन्स्पेक्टरची जर इथे असं समजा की 10 जागा निघाल्या आहे किंवा 100 जागा निघाल्या आहे, 100 जागा पकडू आपण, तर 100 जागेसाठी जास्तीत जास्त 3,000 जे स्टुडंट्स आहे ते अप्लाय करणार. 3,000 स्टुडंट्स काय अप्लाय करणार. म्हणजेच तुम्ही इथे कॉम्पिटिशन बघू शकता. डायरेक्टली 10% कॉम्पिटिशनवर तुम्ही आले. 10% कॉम्पिटिशन इथे आहे. इथे तुम्ही 100% कॉम्पिटिशनला फेस करणार. ग्रॅज्युएशन लेवलवर क्लर्कची जागा आहे, तर एक क्लर्कसाठी जागा आहे. तर आपण ग्रॅज्युएशन लेवलवर एनी ग्रॅज्युएट आहे तर जवळपास 30,000 100 जागेसाठी फॉर्म जातात. लोक तयारी म्हणजे पेपर देतील. परंतु इथं जर 100 जागा स्वच्छता निरीक्षकच्या आल्या तर फक्त 3,000 लोक, जास्तीत जास्त 3,000 लोक तुमच्या कॉम्पिटिशनला राहतील. आणि 2023-24मध्ये ज्या जागा आल्या, 2023-2024मध्ये एक्झाम झाल्या, ह्या ज्या जागा आल्या होत्या ना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि महानगरपालिकेच्या संपूर्ण मिळून त्या जवळपास 2,000 प्लस जागा होत्या. 2,000 प्लस जागा होत्या स्वच्छता निरीक्षकच्या. त्यामध्ये MPW पण आलं, हेल्थ इन्स्पेक्टर पण आलं आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर महानगरपालिकेचे आलं. तर हे संपूर्ण मिळून आरोग्य पर्यवेक्षकसुद्धा आलं. तर हे जवळपास 2,000 प्लस जागा 2022-23मध्ये निघाल्या. ठीक आहे. पण पुढे ह्या जागा निघतील का याची काही गॅरंटी नाही. ठीक आहे. 2022-23 सुवर्ण संधी होती. ज्यांच्याकडे हा कोर्स झालेला आहे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा, त्यांच्यासाठी हा 2022-23 म्हणजे म्हणतात ना एक खूप मोठी सुवर्ण संधी होती. ती सुवर्ण संधी आली होती. ठीक आहे. तर एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली. 2,000 जागा आल्या आणि जवळपास मुलं जे होते 3,000च्या जवळपास मुलं होते. किती? 3,000 विद्यार्थी इथे कॉम्पिटिशनला होते. 3,000, फक्त 3,000. 2,000 जागा आल्या होत्या. ठीक आहे. त्याच्यामधून पण भरपूर कोर्स जे होते डुप्लिकेट कोर्स करणारे, 1 दिवसात डिप्लोमा आणणारे होते आणि त्यांचा खूप प्रॉब्लेम झाला. पुढे जर ते नोकरी रुजूही झाले असेल तरी ते जीवनभर त्यांच्या मनात एक धास्ती राहील की कधी आपला शासन पूर्ण जर चेकिंग केली आणि कधी गेम केला तर प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. म्हणून कसं आहे, कोर्स जर करत आहे तर 1 वर्ष पूर्ण करा. कोणी जर म्हणत असाल तुम्हाला की मी 2 महिन्यात तुझं सर्टिफिकेट जमवून देतो तर त्याच्या धास्यात जाऊ नका. ठीक आहे. कारण काय होत असतं, अशा लोकांचा कधी ना कधी फंडा फुटत असतो
कधी ना कधी हे लोक बाहेर येत असतात आणि मग जर एखादी गारपीट आली तर मग सगळ्यांनाच धुवून घेऊन जातात. ठीक आहे, म्हणून कोर्स जो करताय तो लिगली करा. कोणी जर म्हणत असेल की नाही मी 2 दिवसात तुला सर्टिफिकेट जमवून देतो फक्त पैसे पाठव, करू नका. ठीक आहे, तुम्ही 2 महिने नोकरी कराल, 3 महिने, 1 वर्ष कराल, 2 वर्ष कराल, 5 वर्ष कराल ना, कधी जर तुमची आणखी ते शासकीय नोकरीमध्ये कधी काय होईल याची काही गॅरंटी नाही. कधी जर तुमच्या मागे जर आणखी काही चौकशी झाली तर तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो, तुम्ही खूप मोठं नुकसान झेलू शकता. त्यामुळे आधीच अवेअर राहा, कोर्सला ॲडमिशन करा, पूर्ण 1 वर्ष व्यवस्थित शिका आणि परीक्षा देऊन आपला डिप्लोमा व्यवस्थित घ्या. ठीक आहे, तर अशा प्रकारे करा. तर सॅनिटरी इन्स्पेक्टरचा फायदा हाच आहे की सरकारी नोकरीची चांगली संधी आपल्याला उपलब्ध होते. हेल्थ अँड सॅनिटेशन क्षेत्रात स्थिर करिअर मिळतं, पर्यावरणीय स्वच्छता व स्वसंस्था योगदान मिळतं आणि भारतात मागणी असलेला तांत्रिक कोर्स आहे. भारतामध्ये मागणी असलेला हा एक तांत्रिक कोर्स आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती होती. या कोर्सचा फायदा होऊ शकतो, परंतु शासनाने त्या जागा काढल्या पाहिजे, हेच एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याची भविष्यवाणी सध्या तरी कोणी करू शकत नाही. तर अशा प्रकारे मी पूर्ण व्यवस्थित डिटेल तुम्हाला दिलेली आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही कोर्स जर करत असाल हा, तर पुढे जर स्पर्धा परीक्षेची तयारी करणार असाल तर आपल्याकडे याच्या बॅचेस उपलब्ध आहे. यशस्वी बॅच आहे, एक आरंभ बॅच आहे. तर या बॅचेसला तुम्ही जॉईन केलं तर खूप कमी फीजमध्ये बॅचेस आहे, असं नाही की खूप फीज आहे. कोर्स करायला तुम्हाला 30-40 हजार रुपये लागतात, पण स्पर्धा परीक्षेची तयारी जी आहे, ज्याने आपल्याला नोकरी मिळणार आहे, त्याची फीज जी आहे 1000, जास्तीत जास्त 1500 किंवा खूप कमी 700-800 रुपये मी एवढी फीज ठेवलेली आहे, जास्त फीज ठेवलेली नाही. ठीक आहे, तर त्याच्यामधून तुम्ही तुमचा डिप्लोमा होत असेल किंवा तुमचा डिप्लोमा झाला असेल किंवा तुम्ही पुढे करणार असाल तर तुम्ही आपल्या बॅचेस उपलब्ध आहे, त्या बॅचेसला जॉईन करून स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकता. ठीक आहे, तर आजसाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर युअर एक्झाम.